दक्षू 6 महिन्याचा झाल्यापासून मी त्याला केळी देते आणि सगळ्या फळांमध्ये ना त्याला केळी खूप आवडते. म्हणून ना आज मी त्याच्यासाठी मस्त मिल्कशेक बनवला होता आणि तो त्याने खूप एन्जॉय केला. खूप वेट गेन रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या बेबीसाठी नक्की बनवून पहा. आता ती कशी बनवली ना मी ते तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आमचा दादा स्कूलमध्ये गेलाय तोपर्यंत त्याची गाडी खेळून घेतो, कारण तो काय मला द्यायचं नाही. आता माझ्या गाडीचा तसाही काम नाहीये, त्यामुळे त्याने ती फेकूनच दिली आणि माझ्याकडे कसा भामट्यासारखा पाहतोय. आता हा कसा तरी बिझी झालाय, म्हटलं चला तोपर्यंत याच्यासाठी मस्त मिल्कशेक बनवते. तर इथे मी नाचणी घेतली 2 चमचे, ती पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि इथे मी कमी गॅसवरती शिजायला ठेवली आहे. तोपर्यंत इथे रात्री भिजवलेले 2 बदाम त्याचे वरचे साल काढून घेतले. तोपर्यंत मस्त नाचणी पण थंड झाली. नाचणी थंड झाली की ती एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली. नंतर त्यामध्ये 2 बदाम, 1 काजू, काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, 1 केळी ॲड केली. नंतर त्यामध्ये खजूर आणि दूध ॲड केले. हे छान मिक्सरला बारीक करून घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल का बेबीला हे कधी द्यायचं, तर सकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान रोजचा जर टायमिंग ठेवला ना तर खरंच खूप वेट गेन रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा. आणि असे बरेचसे मिल्कशेक मी दक्षूसाठी बनवत असते. तुम्हाला जर त्याचीही रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला कळवा आणि अशाच बेबी रेसिपीसाठी मला फॉलो करा, कारण दक्षूच्या छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.